सर, आपण खूप छान असा आज वर्कआउट गाईड केलेला आहे आणि आम्ही सर्वजण आपणाला आपली ओळख करून घ्यायला इच्छुक आहोत आणि आपण स्वतःमध्ये जे काय बदल केले आहे ते सर्व काही जाणून घेणार आहोत. प्रथम सर, आपण आपलं नाव, आपण कुठून आहात आणि आपण बाय बॅकग्राऊंड काय करता हे सांगायचं आहे. सर नमस्ते. आवाज येतोय सर? हॅलो. सर येतोय, बोला सर. हा, येतोय, आवाज येतोय, बोला सर. हा सर, माझं नाव मधुकर जंगम. मी- सर जरा मोबाईल तुमचा क्लीन करा ना, कॅमेरा म्हणजे प्रॉपर दिसत, जरा अंधुक दिसतंय जरा ते. येस येस, ओके. ओके ओके सर. दिसतंय सर? ओके ओके सर. Recording मी stopped. सांगली इस्लामपूर. Recording in progress. मी बाय बॅकग्राऊंड पौराहित्य आणि शेती करतो. मी या चॅनलमध्ये वजन कमी करण्यासाठी आलो होतो. यस, पाहू शकताय सर इस्लामपूरहून आहेत आणि सर एक पौरोहित्य म्हणजे पूजापाठ वगैरे करतात. सर, आपण आपली या कॉलवरती ओळख कशा प्रकारे झाली आणि आपले कोच कोण आहेत? तर माझे स्पॉन्सर आनंदराव पाटील व कोच दोरकर सर, दोरकर मॅडम, पोटे सर, पोटे मॅडम, बांगर सर, हे सर्व कोचेस मला लाभले. आणि ज्या माझ्या हेल्थ चॅलेंज होते त्यामुळे मी आमचे मित्र आनंदराव पाटील यांची भेट झाली आणि त्यांच्या माध्यमातून मी या सिस्टमला जॉईन झालो. यस, आपण सांगत आहात की हेल्थ चॅलेंजमुळे या कॉलवरती जॉईन झालो. आपणाला आपलं वजन वाढून किती झालं होतं आणि आपणाला काय काय हेल्थ चॅलेंजेस होते सर? सर, माझं सुरुवातीचं वजन बघितलं तर मी तसा एक खेळाडू होतो रेसलिंग मध्ये. 135 किलो माझं वजन होतं. हेवी वेट मध्ये मी खेळत होतो. रेसलिंग थांबवल्यानंतर 25 किलो वेट लॉस झाला आणि 110 वरती मी थांबलो. त्यानंतर वजन कसं कमी करायचं हे काय समजत नव्हतं आणि त्यामध्ये थोडस शुगर इंटेक झाले. शुगर इंटेक झाल्यानंतर डिप्रेशन मध्ये जाऊन परत हळूहळू जवळजवळ 6 ते 7 गोळ्या मला चालू झाल्या. त्यामध्ये शुगर, बीपी, थायरॉइड, कोलेस्ट्रॉल, पित्ताची गोळी, रक्तपातळवणे अशा 7 गोळ्या चालू झाल्या. दिवसातून 24 तासातून 1350 mg इंटेक होता सर. आणि अतिशय डलनेस मध्ये मी गेलो होतो. 24 तास झोपेत असल्यासारखं असं लाईफ मी जगत होतो. आणि मी आता सध्या जवळजवळ 38 किलोचा फॅट लॉस केलेला आहे सर. आणि सर्व व्याधीमुक्त लाईफ मी जगत आहे. पाहू शकताय सर सांगतायत की अगदी एकदम त्यांच्या डिसऑर्डरची लिस्ट खूप सारी मोठी आहे. सरांना शुगर डिटेक्ट झाली होती, त्याचबरोबर त्यांना कोलेस्ट्रॉल होता आणि पाहू शकताय सरांचा आफ्टर बिफोर इथे शेअर झालेला आहे. सरांनी अमेझिंग असा 32 किलोचा फॅट लॉस केलेला आहे आणि सर आता एकदम यंग दिसत आहेत. पूर्वीच्या फोटोमध्ये पाहू शकताय चेहऱ्यावरती फॅट पर्सेंट, पोटावरती वाढलेली चरबी, त्याचबरोबर एकदम डलनेस आणि आळस. आणि आता ज्या फोटोमध्ये तुम्ही पाहताय एकदम ऍक्टिव्ह आणि यंग दिसत आहेत आणि आज अगदी लाईव्ह तुमच्या समोर सुद्धा आहेत. सर, खूप छान, खूप छान. तुम्ही आज ज्या काही डिसऑर्डर सांगितल्या, अगदी तुम्ही रेसलिंग सुद्धा करत होता असं म्हणलात आणि तुम्ही वजन कमी करून, यस, हा पण फोटो पाहू शकताय. याच्यामध्ये अगदी सरांनी म्हणजे वाढलेली दाढी, त्याचबरोबर वाढलेले पोट आणि वाढलेले शरीर, आणि दुसऱ्या फोटोमध्ये सर्वजण पाहू शकता एकदम हँडसम आणि खूप छान अशी बॉडी, जे की सर्वांना तसं बनायला आवडेल सर. सर, आपण ज्या काही डिसऑर्डर सांगितल्या त्या डिसऑर्डरचा आता स्टेटस काय आहे आणि ज्या काही तुमच्या टॅबलेट वगैरे चालू होता बोललात त्याचं काय काय आहे, म्हणजे स्टेटस काय आहे? डॉक्टरांच्या सल्ल्याने मी 1 वर्ष झालं गोळ्या सगळ्या बंद केलेल्या आहेत आणि मी अतिशय एनर्जेटिक फील करतोय सर. जवळजवळ माझ्या पोटाचा घेरा जो होता
तो 49 इंच होता सर. आता मी 34 कंबर आहे माझी. आणि ह्याच्या अगोदर एखाद्या कपड्याच्या दुकानात जर गेलो तर दुसरी लोक रेडीमेड कपडे घेताना मला हेवा वाटायचं की आपल्याला असं आयुष्यामध्ये रेडीमेड कधी घालताच येणार नाही. पण आज ते शक्य झालेलं आहे. मला जो Recording आवडेल stopped. अशा पद्धतीचं माझी लाईफ बदलून गेली आहे सर. आणि हे सर्व आमचे मित्र आनंदराव पाटील आणि सर्व कोचेस आणि सकस संतुलित आहार याच्या जादूमुळे झालेला आहे. या सर्व सदस्य पाहू शकताय की एक रेसलिंग करणारा पहिलवान गडी तो सुद्धा वजन कमी करायसाठी आपल्या कॉलवरती येऊन या सकस संतुलित आहार घेतो आणि त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये बदल होत आहे. सर, या कॉलवर येण्यापूर्वी तुम्ही वजन कमी करण्यासाठी असेल किंवा तुमच्या ज्या डिसऑर्डर असतील त्याच्यासाठी तुम्ही काही प्रयत्न केले होते का? भरपूर प्रयत्न करत होतो सर. चालायला जात होतो थोडं. आणि विषय असा होता सर, जे मेडिटेशन खाऊन वगैरे इतका डलनेस झाला होता की मला 500 मीटर सुद्धा चालता येत नव्हतं. जेवायला बसताना मी एक पाय पसरून जेवत होतो. एखाद्या जर पाहुण्याच्या घरी जेवणासाठी गेलो तर मी बाहेरून जाताना गोळ्या खाऊन जात होतो, कारण पाहुणे नाव ठेवतील. पण आज मला इतका आनंद होतोय या सिस्टीम मध्ये आल्यामुळे संपूर्ण मी मेडिसिन मुक्त आहे. यस. सरांनी हा जो काही बदल सांगितलेला आहे, प्रथमतः मी एक डिस्क्लेमर देऊ इच्छितो की हा सरांचा वैयक्तिक बदल झालेला आहे. दुसरी गोष्ट, या कॉलवरती आपल्या कोणतेही मेडिसिन बंद करण्याचा किंवा आजार बरा करण्याचा दावा केला जात नाही. इथे फक्त लोकांची लाईफस्टाईल चेंज केली जाते. त्याचबरोबर वर्कआउट आणि जो काही सरांनी सकस संतुलित आहार दाखवला याची जोड देऊन शरीरामध्ये बदल होत असतो. सर, आपण सकस संतुलित आहार घेत आहात. किती दिवस झाला हा सकस संतुलित आहार घेताय सर? जवळजवळ सर मला 1.25 वर्ष झालेली आहेत. 17 ते 18 महिने झालेले आहेत. पहिल्या 3 महिन्यामध्ये सर मी 21 किलोचा फॅट लॉस केलेला आहे. त्यानंतर 37 ते 38 किलो 6 महिने लागले मला पूर्ण. त्यानंतर माझ्या सगळ्या जवळजवळ हळूहळू गोळ्या बंद झाल्या डॉक्टरच्या सल्ल्यानं. आणि आज 17 ते 18 महिने झाले मी अतिशय उत्कृष्ट असं लाईफस्टाईल चेंज करून जीवन जगत आहे. येस सर, तुम्ही एवढा छान बदल केलेला आहे. तुम्ही अगदी म्हणजे थोड्या कालावधीमध्येच वेट लॉस करून अगदी गोळ्या वगैरे बंद झालेल्या आहेत. मात्र तुम्हाला असं कधी वाटत नाही का की हा सकस संतुलित बंद करावा असं? नाही सर, तसं काय मला कधी वाटत नाही, कारण माझा ह्याच्या अगोदरची जर लाईफस्टाईल बघितली तर माझा महिन्याचा वैयक्तिक एकट्याचा खर्च 7,000 रुपये होता सर. मेडिटेशन होतं. बऱ्याचच संगतीमुळं तंबाखू मावा वगैरे व्यसन लागलेलं होतं. आणि त्यावरती माझा स्वतःचा मेंटेनन्स 7,000 प्लस होता. आज ह्यामध्ये आल्यानंतर 4-5 हजार रुपये जरी खर्च झाला तर मला त्याचं वाईट वाटत नाही, कारण हे जे लाईफस्टाईल आहे हे कुठलाही डॉक्टर देऊ शकत नाही किंवा कुठलीही व्यक्ती देऊ शकत नाही. अगदी डॉक्टरनी सुद्धा माझ्या पाठीवरती हात मारून सांगितलं की शाब्बास, म्हणले, सगळं मेडिटेशन बंद करणारा एवढाच एकमेव व्यक्ती म्हणून मला सर शाबासकी दिली. येस येस सर. तुमच्या ह्या प्रश्नातून मला एकच जाणून घ्यायचं होतं आणि सर्व सदस्यांना दाखवून द्यायचं होतं की आपण फिट जरी झालो असलो तरी पण हा सकस संतुलित आहार किती गरजेचा आहे. हा सकस संतुलित आहार हा 350 प्लस शास्त्रज्ञांनी मिळून केलेला आहे. त्याच्याशिवाय जगातील नंबर 1 हा सकस संतुलित आहार आहे, ज्याच्यामध्ये आपणाला सर्व प्रकारचे विटॅमिन्स, मिनरल्स, फायटोन्यूट्रन्स वगैरे मिळत असतात. त्याच्यामुळे आपल्या बॉडीचे छान प्रकारे पोषण होत असते आणि हा आहार नियमित इंटेक केल्याने आपण अगदी व्यवस्थित फिट आणि आपल्या शरीराच्या सर्व गरजा पूर्तता करून निरोगी जीवन जगू शकतो. आणि हा आहार रोज इंटेक केल्याने आपल्या ज्या काही शरीराच्या गरजा पूर्ण होणार आहेत, त्याच्यामुळेच आपले शरीर निरोगी आणि एकदम उत्साही राहणार आहे. सर, आपण
आता ज्या काही म्हणजे जे काही सदस्य जॉईन आहेत त्यांना काय संदेश द्याल? सर मी त्यांना संदेश एवढाच देऊ शकतो की हा जो सकस संतुलित आहार आहे हे एक आपलं जेवणच आहे. आपण सकाळी जो चुकीचा नाश्ता करतो त्या नाश्त्याच्या ऐवजी हा नाश्ता करायचा आहे. याच्यामुळं आपल्या शरीराला जे लागणारे घटक आहेत, जे कमतरता आहे ती भरून निघते आणि माझ्यासारखा असा किंवा बऱ्याच जणांनी माझ्यासारखा असा रिझल्ट काढला, असा रिझल्ट छान असा निघू शकतो आणि पूर्णपणे मेडिटेशन मुक्त जीवन जगू शकतात. म्हणून आपल्या ह्या रॉयल फिटनेस सेंटरला जॉईन होऊन कोचचं मार्गदर्शन घेऊन अतिशय आपल्या जीवनात बदल करून द्यावा. यस, नक्कीच सर. सरांनी खूप छान असा संदेश दिलेला आहे की सर्वांनी आपली फिटनेस फॅमिली जॉईन करून नियमित वर्कआउट करायचं आहे. त्याचबरोबर त्याच आपल्याला शरीरासाठी आणि आपल्या निरोगी आयुष्यासाठी सकस संतुलित आहाराची जोड द्यायची आहे. आपल्या कोचांचे मार्गदर्शन घ्यायचे आहे आणि जे काही कोच सजेस्ट करतील ते सर्व काही आपण व्यवस्थित फॉलो करायचे आहे. खूप छान, खूप छान. थँक यू सर.